पुलवामामधील त्राल भागात चकमक, 3 दहशतवाद्यांचा खात्मा तर 48 तासात एकंदर 6 दहशतवाद्यांना कंठस्नान। भारत पाकिस्तान संघर्षात भारत वरचढ, ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान। न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमधून पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा भांडाफोड। IMF कडून घेतलं आणि दहशतवाद्यांना वाटलं कर्जाचा पहिला हप्ता, पाकने वाटला जिहाद पुकारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना। बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याची बलोच नेत्यांची घोषणा। बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्यासाठी कर्दनकाळ, तर दिल्लीत उच्चायुक्तालयात सुरू करण्याची बलुचिस्तानची भारताकडे मागणी। भारताने पाकवर केलेल्या हल्ल्यात तुर्कीचे 2 सैनिक ठार, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला मदत करणं तुर्कीला भोवलं। तुर्की सफरचंदावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्याला धमकी, पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन। पाकड्यांच्या पोकळ धमकी विरोधात व्यापाऱ्यांचा संताप। मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच, माजी नगरसेवकांचा भाजप आणि शिवसेनेत प्रवेश। मुंबईतील स्थानिक नेत्यांना काँग्रेस हायकमांडच्या सूचना, अंतर्गत वाद मिटवा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना तंबी। गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळेंचं बंड, अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याची भूमिका। डोंगळेंच्या भूमिकेमुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांना धक्का। 10वीच्या परीक्षेत मराठी विषयात महाराष्ट्रातले तब्बल 38,000 विद्यार्थी नापास। इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण।